वीस सेकंद झाली. पेला पेला 30. पावडर पावडर झाल्या. हे बाद झालं. ओ दिलं की बाद. दिलेल्या वस्तू बाद होता. एक मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट आहे अजून. वीस सेकंद राहिली. 20. 10 9 8 7 6 5 4 3 2 वेळ संपली. सांगा काय काय आणलं तुम्ही. पेपर 1, पळी 2 3 4 पाट 5 पेन्सिल 6 7 8 9 वस्तू आणल्या. त्यामुळे 2 बक्षिसं वहिनींना मिळणार. अभिनंदन. अभिनंदन. थँक्यू अभिनंदन. थँक्यू. झी मराठीकडून या 2 वस्तू मिळाल्या. आता बघूया कोण जिंकणार पैठणी. मनाचा केला हार, हृदयाचा केला गुच्छ, पंकजरावासमोर स्वर्ग वाटतो तुच्छ. आदेश भाऊजी आले भुगावमध्ये घेऊन पैठणीची आस. प्रदीपरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी खास. 1 बाटली 2 ग्लास, गोविंदराव माझ्यापेक्षा फर्स्ट क्लास. नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे, हरिदास रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे. अभी मी डब्बी मी चुना, एकनाथराव गाया पुन्हा तर घर लगे सुना. वड्यात वडा बटाटे वडा, दीपकरावला मारला खडा म्हणून जमला जोडा. आणि कोण पैठणी जिंकणार ते बघूया. या पैठणीच्या खेळासाठी एक नाव मी जाहीर करणार. नाव आहे वर्षा हरिदास पवार. नाव सांगा. वर्षा हरिदास पवार. कुठे राहता तुम्ही. इथेच शेजारी. शेजारी. म्हणजे तुमचे शेजारी का. हो. बरं. कसं वाटतंय तुम्हाला तुमचं नाव आलंय. खूप आनंद झालाय. आनंद कसला झाला. पैठणी मिळण्याचा. म्हणजे स्वतःचं नाव आल्याचा आनंद झाला की बाकीच्या मैत्रिणींचं आलं नाही त्याचा आनंद झाला? नाही असं काही नाही. असं काही नाही. घरी कोण कोण असतं. मिस्टर, 2 मुलं, सासू सासरे. अरे वा. काय करतात मिस्टर. कामाला जातात. म्हणजे ऑफिसला आहे. आता कुठे गेले. कामाला गेलेत. अरे रे असते तर बरं झालं असतं. मग आता घरातलं कोण आहे इकडे. आहेत ना, सासूबाई आहेत, ननंद आहे, जावा आहेत. मग सासूबाईंना बोलवता. बोलवा सासूबाईंना. कुठलं बालपण तुमचं. पुण्यातलंच. पुण्यात कुठे. नाना पेठेतलेत आम्ही प्रॉपर. आणि तुमचं बालपण कुठे. पुण्यातच गुरुवार पेठेत. तुम्ही काय करता. मी आर्किटेक्ट आहे. मी सिव्हिल इंजिनियर आहे. बरं जमवलंय दोघं. बालपण कसं गेलं. बालपण मजेत पेठातलं होतं. त्याच्यामुळे काय रविवारी अगदी फुलटू धमाल असायची. बाकी काय बाकीच्यांचा वर्किंग डे म्हणून आमचं वर्किंग डे. घरी कोण कोण होतं. आम्ही 3 बहिणी आहे, भाऊ आहे, आई वडील नाही आहेत आता, आई आहे. आणि तुमच्याकडे हो. आमच्या घरी मी, हां, एक भाऊ, एक बहीण, आई वडील, हां. चुलते, आजी आजोबा. मग मोठं कुटुंब. हो. आता कोण कोण इथे राहता तुम्ही. आम्ही दोघं, माझी 2 मुलं, सासू सासरे आणि दीर. पण मुलाला शाळेत वगैरे सोडायला जाता तुम्ही कधी. हो जाते कधी कधी. हा? काही नसेल, व्हॅन नसेल, काही नसेल तर मग जावं लागतं. मग तेव्हा बऱ्याचदा मुलाला लोक म्हणत असतील ना आज ताई आणि हां काय काय बोलतात. कळलं मला. काहीच म्हणतात मला, आई म्हणतच नाही. काय गोड असतायत बघा ते. हां नाही, मला खरंच ताई म्हणतात सगळेजण. हो ना. मग ते विचारत असतील ना मुलगा कितवीत आहे. 4थीत आहे. त्याला विचारत असतील ना ताई 7वीत आहे का.
आतापर्यंत सगळे 10वीत म्हणत होते भाऊजी. 10वीत तरी ठेवा आता. नाही, काहीतरी हे म्हणतात. अजून डेंजर हा. आहे. एकदा मी आणि ही लिफ्ट मध्ये, हा. तर माझे एक ओळखीचे आहेत. अरे म्हणे तुमची मुलगी एवढी मोठी झाली का? काय सांगता? ऍक्च्युली त्या दिवशी मी जीन्स घातली होती, जीन्स आणि ती त्याच्यामुळे घालत होती ती मी माझ्याबरोबर. जास्तच बारीक दिसत होते. नाही नाही नाही, मी त्याच्याबद्दल नाही म्हणत की वहिनी मला एवढंच विचारायचं किती वर्ष झाली लग्नाला? 10 वर्ष पूर्ण झाली, 10.5 वर्ष. 10 वर्ष. हो. मग लग्न KG मध्ये केल्यासारखं नाही, बालविवाह नाही. पण शाळेत असताना तुम्ही शांतच होता का हो? नाही, शांत असं नाहीये, थोडी दिसायला शांत पण डॅशिंग. डॅशिंग म्हणजे? नाही, असं म्हणजे जोपर्यंत ठीक आहे समोरचं शांत आहे तोपर्यंत आपण शांत, पण थोडंसं आपल्याला कुणी असा त्रास दिला की आपण काय सोडायचं का कोणाला? चला निघतो मी. आता शूटिंग चालू आहे म्हणून नंतर बघून आपण. नंतर बघून गेला. कापुरं भरलंय मला, कापुरं. बरं मला सांगा आता कसं काय जमलं लग्न? ती मोठी गंमत आहे. काय हो? आमची सासूबाई आहेत. हा. तर त्यांनी काय केलं होतं, आधी 2 स्थळं पाठवली होती माझ्यासाठी वेगळी. त्यांनी त्यावेळेस तुमच्यासाठी. माझ्यासाठी ऍक्च्युली बघत नव्हते, मी शिकत होते तेव्हा. बर. तर त्यावेळेस त्यांनी पाठवली होती स्थळं. मग ते काय बघणं वगैरे झालं, पण ते काय जमलं नाही. नंतर आम्ही धनकवडीतनं बेबेवाडीला शिफ्ट होणार होतो. तर त्या दिवशी शिफ्टिंग चालू होतं, साधारणतः 25 फेब्रुवारी 2006. तर त्यावेळेस त्या आल्या होत्या. ते आमच्या खाली तिथं राहायला आहेत दुसऱ्या काकू, त्यांची ओळख. मग त्यांनी सांगितलं होतं अरे आहे. मग ते काकू ते आल्या माझ्याकडं आणि मलाच येऊन विचारलं कुठे आहे घेऊ सर. मी सांगितलं आहे वर. छानपैकी बरमुडा टी-शर्ट शिफ्टिंग करत होतो घराचं. मग ते गेले त्या दिवशी. मग बघायचा कार्यक्रम, मग त्यावेळेस वेळ नाही घालवला, त्याच दिवशी केला मग. हो का? लगेच हो, नाही, बघायचा लगेच कार्यक्रम केला. बघायला आले. म्हणजे 4 वाजता माझी आई जनरल फक्त चला काय कुठे राहतात ते बघायला हा. जाऊन गेले. आणि 6 वाजता आम्ही त्याच्यानंतर बघायला 6 वाजता लागलो. डायरेक्टच आले. लगेच शिफ्टिंग करता करता शिफ्टिंग करता का? करतात. बरमुडातच गेले नव्हते ना? नाही नाही, मग मात्र तयार होऊन मला गेलो. वाटलं तिथूनच ठेवलं निघाले. तुमच्या मनाची तयारी झाली होती? मनाची तयारी असं म्हणण्याकरता ऍक्च्युली काय झालं, थोडासा वाद झाला तर माझा नाहीचा ॲज युजल त्या दिवशी. आणि मी थोडीशी रागात होते. त्यात आई म्हटली की अगं असं स्थळ ते लगेच बघायला येतात. मी एक तर थोडासा असा विचार केला, अरे बापरे आता हे कुठलं स्थळ, काय काय शिकलाय मुलगा, आधीच क्वेश्चन मार्क. मग आईने मला फक्त असं कागद, हां बघ हा बायोडाटा. मग वाचला BE सिव्हिल. हां ठीक आहे म्हटलं, बघायला काय हरकत आहे. मी अगदी यायच्यात आणि काहीच प्रिपरेशन नव्हती, अगदी ऐन वेळेस सगळं ठरल्यामुळे. मग थोडीशी प्रिपरेशन केली आणि झाला बघण्याचा प्रोग्राम 6 वाजता त्या दिवशी. मग त्याच दिवशी लग्न ठरलं? नाही त्या दिवशी नाही ठरलं. मग लग्न ठरलं 27 तारखेला. नाही, दुसऱ्या दिवशी असं झालं, महाशिवरात्र होती. बर. मग हे म्हटले की आपण बाहेर बोलायला जाऊ. म्हटलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे, आमच्या घरात पण चांगलं फ्री वातावरण होतं. म्हटलं ठीक आहे. मग यांनी काय केलं माहिती आहे का काय गमतीदार काय किस्सा? काय केलं सांगा. घराच्या जवळ नाही घ्यायला आले, मग लांब उभं राहिले. आणि लग्न झाल्यावर याचं एक्सप्लेनेशन काय होतं, तू चालतेय कशी ते बघायचं होतं म्हणे मला. किती लांब उभे राहिले होते? 50 मीटर तरी असेल अंतर साधारण. तिथे उभे राहिले होते? हो, तिथे उभे राहिले ते. आणि मग ठीक आहे, मग गेलो हॉटेलमध्ये वगैरे नेलं. तर मी सांगितलं मी जॉब करणार वगैरे असं. आणि मी त्याच्या पुढे म्हटलं की मला माझं स्वतःचं ऑफिस करायचं आहे असं मी म्हटलं. त्याच्यानंतर हे काय म्हटलं असतील, नाही आपण करू ना ऑफिस. मी म्हटलं झाला आपण म्हटले म्हणजे इथंच यांचं फायनल दिसते. आपण या शब्दातच मला थोडीशी हिंट मिळाली. मग मी त्यांना बोलू दिलं. बाकी तोपर्यंत फायनल झालं होतं? नाही, आता त्यांनी आपण हा शब्द मनातूनच आला तर मग मी काय विचारायचं त्रासच नाही घेतला. पण तेवढाच तुम्ही मनात हेरला होता? हा, तो म्हणजे माझ्या अजूनही चांगल्या लक्षात आहे. तुम्ही मुद्दामच बोलला होतात की तुमच्या हे लक्षातच आलं नाही? नाही मुद्दाम म्हणजे ठीक आहे ना, आता करायचंच आहे ना मग ऑफिस दोघांचं. बरोबर आहे, म्हणून तुम्ही बोलून टाकलं. मग तुम्ही तयारच झाला? लगेच नाही, मी असं लगेच घाई वगैरे नाही. तिथं लग्न म्हणजे आमचं मोडलं गावाला. मग बहीण भाऊ ST मध्ये आले, 2 जण माझे मेवणे आले, एकाच याने पुण्याला येणार होते. मग ह्यांचं काहीतरी तिघांचं ठरलं, तिघांमध्येच त्यांच्या पिशवीमध्ये थोडासा गुळ होता. ते गुळ देऊन तिघांनीच लग्न ठरवलं, बाकी कुणालाच माहित नाही. फिक्स. ST चालू आहे.